कळमना पोलीस ठाण्यात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन सतीश कुमार गुरव, सहाय्यक पोलीस आयुक्त. 27 एप्रिलला दुपारी 1 वाजता कळमना पोलीस ठाण्यात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कुमार गुरव उपस्थित होते. कळमना परिसरातील नागरिकांनी यावेळी त्यांच्या समक्ष आपल्या समस्या मांडल्या. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कुमार गुरव यांनी दिली आहे. दर शनिवारी महाराष्ट्र पोलीसतर्फे तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये या शनिवारी माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्याचे जे प्रलंबित तक्रारी आहेत, या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन तक्रारदार तसेच तक्रार देण्यास येणारे आम जनता यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तक्रारीचा निपटारा करावा असे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे आज मी MIDC पोलीस स्टेशन MIDC डिव्हिजनचा ACP आहे, परंतु मला कळमना पोलीस ठाण्याचं कामकाज पाहण्यास सांगितलं होतं. त्यामध्ये आम्ही 10 तक्रारींचा निपटारा केलेला आहे. बाहेर आपण पाहू शकता अनेक जे नागरिक आहेत ते या तक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे फार खुश आहेत. बरेचशा तक्रारदारांचं तक्रारी अशा असतात की आम्ही इतक्या दिवसापूर्वी तक्रार केली परंतु आमच्या तक्रारीचं काही नियोजन झालं नाही किंवा काय निराकरण झालं नाही. तर त्या अशा लोकांना समक्ष बोलावून मी त्यांच्याशी चर्चा करत असतो. त्यांची तक्रार काय आहे, जी दिवाणी बाब असेल ती दिवाणी बाब मी सांगत असतो, जी गुन्हेगारी स्वरूपाचं असेल तर त्याला गुन्हेगारी याच्यामध्ये दाखल करणे वगैरे अशा सूचना दिलेल्या असतात. बऱ्याचशा अदखलपात्र ज्या तक्रारी आहेत याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय करून किंवा सामनेवाल्याला समोर बोलावून जर त्यांना जर समज देण्यात आली तरी त्यांच्यातील हे जे वाद असतात, शेजारी पाजारी घरगुती वाद, हे मिटतात. ह्या तक्रार निवारण दिनचा असा फायदा होतो. नाही, तो संदर्भ वेगळा आहे, परंतु प्रत्येक नागरिकाच्या बाबतीत जे काही घडत असेल त्यावेळेस त्यांनी जरूर पोलीस स्टेशनला तक्रार करावी. तक्रारीचे माध्यम आता आहेत. सर्वात मोठं माध्यम सध्या उपस्थित आहे ते म्हणजे डायल 112. डायल 112वर आपण एक फक्त डायल केला तर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये पोलीस मदत ही तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी पोचते आणि त्या ठिकाणी येणारा जो पोलीस आहे तो सुसज्ज असा आहे आधुनिक उपकरणांनी. त्या तक्रारीच्या ठिकाणचे तो व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी आणि त्या ठिकाणचे अक्षांश रेखांशपासून सर्व तो नोंद करून घेत असतो आणि त्याच्या नोंदी झालेल्याप्रमाणे तशी कंट्रोल रूमला नोंद होत असते. या डायल 112च्या सर्व नोंदी या महाराष्ट्र पोलीसच्या सेंट्रलाइज याच्यामध्ये नोंद होत असतात आणि त्याप्रमाणे त्यांना व्यक्तीला पोलीस ठाण्यास न भेटता सुद्धा न्याय मागता येऊ शकतो. त्याचबरोबरीनं जेव्हा कधी आपले घरगुती किंवा काही किरकोळ मॅटर्स असतात त्या संदर्भाने महाराष्ट्र पोलीसचा भरोसा सेल हा अतिशय कार्यक्षम असा सेल काम करत आहे. याच्या माध्यमातून अनेक मोडकळीस आलेले संसार हे महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उभे करून दाखवलेले आहेत, त्यांच्यातले वाद मिटवलेले आहेत. नागरिकांना माझं आवाहन असंच राहील की कोणतीही गोष्ट फक्त समोर दिसते त्याच्याकडे नजरअंदाज न करता आपल्याकडे डायल 112 सारखे किंवा पोलीस व्हॉट्सॲपसारखे अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. याच्यामधून त्याचबरोबरीनं समाज माध्यमावरती सुद्धा पोलीस ट्विटर असेल किंवा इतर सर्व याच्यामध्ये पोलिसांचं ट्विटर हँडल हे फार ॲक्टिव्ह आहे. तुम्ही केलेले तक्रारीचं निराकरण हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ताबडतोब सांगण्यात येत असतं. एखादी गुप्त बातमी जर सांगायची असेल तर अशासाठी संबंधित अधिकाऱ्याला भेटून किंवा त्याला फोनवरून सांगणं इष्ट राहतं. परंतु त्याच्यामध्ये पोलिसांकडून ज्यांनी आपल्याला गुप्त बातमी दिली त्याची कोणतीही बातमीदाराचं नाव पत्ता उघड न करण्याचं बंधन आम्ही पाळत असतो. त्यामुळे असं घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही.